देशभर गाजत असलेल्या नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावतीत सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या परीक्षा व्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांनी आरोप केलाय की नीट यूजी 2026 पेपरफुटीमुळे देशातील तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलंय। विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा आर्थिक संघर्ष वाया गेला असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डगमळीत झाला आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलंय। त्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, नीटची फेरपरीक्षा विनामूल्य घेण्यात यावी, तसेच पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। तसेच नीट परीक्षा घेण्याची जबाबदारी NTA कडून काढून UPSC कडे सोपवावी, NTA कामकाजाची सखोल चौकशी करावी आणि शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनाचं नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अजय मीरा, राजेंद्र तायडे यांनी केलंय। यावेळी शिलवंत खिराळे, स्वप्नील गायकवाड, आदेश भोवते, ऋतिक थोरात यांच्यासह अनेक विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते। नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।